नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचं जे काही न्यू सिलेबस आहे, नवीन अभ्यासक्रम आहे, त्याच्यानुसार 1.2 द क्रो अँड द स्नेक हा जो काही पार्ट किंवा स्टोरी आहे त्याविषयी या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत किंवा त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. वॉर्मअपमध्ये काय दिलेलं आहे? वॉर्मअपमध्ये लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स. यंग वन्स म्हणजे त्यांच्या पिल्लांना काय म्हटलं जातं, जे प्राणी दिलेले आहेत इथं चित्रामधले त्यांच्या पिल्लांना आपण काय म्हणतो, असं तो क्वेश्चन आहे. आणि त्याचा आन्सर आहे कॅट असेल त्याच्या पिल्लांना किटन्स म्हटलं जातं, डॉग असेल त्याच्या पिल्लांना पपी म्हटलं जातं, हेन असेल त्याच्या पिल्लांना चिक म्हटलं जातं, डकच्या पिल्लांना डकलिंग म्हटलं जातं, आणि जो डॉंकी आहे त्याच्या पिल्लूला फोल म्हटलं जातं, आणि त्याचबरोबर जो टायगर आहे त्याच्या पिल्लाला कब म्हटलं जातं. लॉयनच्या पिल्लालासुद्धा कबच म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने ही जी काही स्टोरी आहे ती ॲनिमल्सवर आधारित आहे, म्हणूनच तुम्हाला इथे ॲनिमल्सचे यंग वन्स विचारण्यात आलेले आहेत. तर हे सगळे यंग वन्स तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे. तर आपण वळूयात आपल्या या स्टोरीकडे. खूप सुंदर अशी स्टोरी आहे. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला यापुढील सगळ्या सिलेबसवर आधारित व्हिडिओ मिळत जाणार आहेत आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार. तर पहा स्टोरी काय दिलेली, रीड अलाउड म्हटलं आहे. तर तुम्हाला या स्टोरीमधून एक एक सेंटेन्स मी रीड करत जाईल, वाचत जाईल. तुम्हीसुद्धा व्यवस्थितपणे ते लक्षात घ्यायचेत, कोणत्या वर्ड्सला काय म्हटलं जाते, त्याचा अर्थ काय होतो आहे, आणि त्यामुळे तुमचं जे इंग्लिश रीडिंग आहे ते खूप छान होणार आहे. पूर्ण छानशी स्टोरी तुम्हाला या माझ्या शिकवल्यानंतर नक्कीच वाचता येईल. तर पहा, लॉंग ॲगो देअर लिव्ड अ फॅमिली ऑफ क्रोज ऑन अ बॅनियन ट्री. बॅनियन म्हणजे वडाचं झाड. तर वडाच्या झाडावर एक कावळ्याची जोडी राहत असे. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. लॉंग ॲगो म्हणजे दे हॅड प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल नेस्ट अँड मेड इट देअर होम. त्यांनी खूप सुंदरसं घरटं बनवलं होतं आणि ते एक प्रकारे त्यांचं घरच होतं. अ विकेड कोब्रा लिव्ड इन द हॉलो ऑफ दॅट सेम ट्री. आणि कोब्रा म्हणजे नाग. तर तो कसा म्हटलं आहे, तर विकेड म्हणजे दुष्ट, हॉलो म्हणजे पोकळी. तर त्या झाडाच्या पोकळीमध्ये एक दुष्ट असा नाग राहत असे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या स्टोरीच्या पूर्ण स्टोरीमध्ये जे काही नवीन शब्द आलेले आहेत त्याच्या शब्दांच्या अर्थांची व्हिडिओ म्हणजेच वर्ड मिनिंग्स, शब्दार्थांची व्हिडिओ मी आधी अपलोड केलेली आहे. तीसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा, जेणेकरून तुमचा शब्दसंग्रह इंग्लिश विषयीचं खूप सुंदर असं छानसा होणार आहे आणि तुम्हाला ही स्टोरी शिकताना प्रत्येक वर्डचं मिनिंगसुद्धा समजत जाणार आहे. वन डे द क्रोज वेअर व्हेरी हॅप्पी ॲज द लेडी क्रो हॅड लेड एग्ज. तर एकदा काय झालं, हे जे काही क्रोज होते म्हणजे कावळा आणि कावळी आपण असं म्हणूयात, ते दोघं खूप आनंदी होते. लेडी क्रो पण आनंदी होती, कारण लेडी क्रोने काय दिलेले होते म्हणे, तर अंडे दिलेले होते. वन इव्हनिंग दे फ्ल्यू आउट टुगेदर फॉर फूड. आणि एके दिवशी अंडे दिल्यानंतरची गोष्ट आहे. त्यांना तेव्हा माहिती नव्हतं की ह्या झाडाच्या पोकळीमध्ये कोब्रा राहतो. पण हे माहिती नसताना ते काय एका संध्याकाळी अन्नासाठी फ्ल्यू आउट टुगेदर एकत्र दोघं उडाले. कशासाठी, तर फॉर फूड म्हणजे अन्न शोधण्यासाठी. ड्युरिंग दॅट पिरियड द कोब्रा क्लाइंब अप द ट्री. आणि त्याच पिरियडमध्ये जो कोब्रा होता त्याने काय केलं म्हणे, तर त्या झाडावर तो चढला अँड एट द लिटल वन्स ऑफ द क्रोज. आणि जे काही क्रोजचे लिटल वन्स होते, छोटे पिलू असतील, ते त्याने खाऊन घेतले. आफ्टर अ फ्यू मंथ्स द लेडी क्रो लेड सम एग्ज अगेन. आता यांना माहिती नव्हतं की ह्या झाडाच्या पोकळीमध्ये नाग राहतो, कोब्रा राहतो. परत आफ्टर अ फ्यू मंथ्स, काही महिन्यांनंतर द लेडी क्रो लेड सम एग्ज अगेन. आणि तिने परत पुन्हा काही अंडी घातली. दिस टाईम दे डिसाइडेड दॅट दे विल स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स टू वॉच देअर नेस्ट. पण ह्या वेळेस त्यांनी ठरवलं होतं की त्यांच्या पिल्लांना कुणी खाल्लं याचा शोध त्यांना लावायचा होता त्याचबरोबर. आणि या नवीन जे काही एग्ज घातलेले होते त्यांच्यावर पण त्यांना लक्ष ठेवायचं होतं. म्हणून त्यांनी ठरवलं होतं की आपण अन्न शोधण्यासाठी या झाडाच्या थोड्याशा अंतरावरच जाऊयात, खूप लांब असं आपल्याला जायचं नाही आहे. शॉर्ट डिस्टन्स, कमी अंतरावर आपण जाऊ आणि तिथून काय करू, तर वॉच करू, निरीक्षण करू. आपल्या नेस्टवर, आपल्या घरट्यावर आपण म्हणजे लक्ष ठेवू. ॲज सून ॲज दे लेफ्ट द नेस्ट द विकेड कोब्रा क्लाइंब द ट्री. जसं त्यांनी त्यांची घरटं सोडलं त्याच
ते पाहूनच लगेच कोब्राने काय केलं तर त्या झाडावर तो चढू लागला. रीच अप टू देअर नेस्ट, आणि त्यांच्या घरट्यापर्यंत तो पोचला. अँड एट द लिटल वन्स, आणि ते छोटे छोटे पिल्लूंना त्याने खाऊन घेतलं. लुकिंग ॲट दिस द क्रोज वेअर व्हेरी सॅड, आणि हे सगळं पाहून दोघं जे कावळा कावळी होते किंवा क्रोजची जोडी होती ते काय झाले, खूप सॅड झाले, दुःखी झाले. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड, तर लेडी क्रोने तिच्या हजबंडला सांगितलं, इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. डेंजरस म्हणजे धोकादायक, तर इथं राहणं, स्टे म्हणजे राहणं काय आहे म्हणे तर खूप धोकादायक आहे. लेट अस फाइंड अ वे टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन फ्रॉम दिस विकेड कोब्रा. तर आपण काय करूयात, आपण काहीतरी मार्ग शोधूयात. फाइंड अ वे, मार्ग शोधूयात. टू प्रोटेक्ट, प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे. आर चिल्ड्रन, आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी आपण काहीतरी मार्ग शोधूयात. फ्रॉम दिस विकेड कोब्रा, कोणापासून संरक्षण करायचं होतं तर या दुष्ट अशा नागापासून त्यांना त्यांच्या पिल्लांचं संरक्षण करायचं होतं, त्यासाठी ते मार्ग शोधू लागले. द क्रो रिप्लाइड, मग क्रोने काय उत्तर दिलं, आय विल सून थिंक ऑफ समथिंग अँड प्रॉमिस यू दॅट वी वोंट लूज आवर बेबीज एनी मोर. तर आय विल सून थिंक, थिंक म्हणजे विचार करणे, ऑफ समथिंग, मी आता यावर काहीतरी थोडंसं विचार करून काहीतरी तोडगा काढेल, काहीतरी उपाय करेल. अँड प्रॉमिस यू, मी तुला प्रॉमिस करतो, वचन देतो, दॅट वी वोंट लूज आवर बेबीज एनी मोर. आता यापुढे आपली जी पिल्लं असतील ते परत आपण गमावणार नाहीत, असं मी तुला वचन देतो. म्हणजे असं काहीतरी मी मार्ग काढेन की या कोब्रापासून आपल्या पिल्लांचं संरक्षण होईल. द नेक्स्ट डे द क्लेवर क्रो मेड अ प्लॅन, आणि मग दुसऱ्या दिवशी जो हुशार असा कावळा होता त्याने छानसा प्लॅन, छानशी युक्ती केली. ही फ्ल्यू टू अ नियर बाय लेक टू स्टील अ प्रेशियस ब्रेसलेट. ब्रेसलेट म्हणजे कंगण, हातात घातलं जातं ते. तर ही फ्ल्यू टू अ नियर बाय लेक, एक सरोवर होतं खूप छानसं असं, तर त्या सरोवरजवळ तो गेला, सरोवरकडे, टू स्टील अ प्रेशियस ब्रेसलेट. आणि काय स्टील करणार होता, काय चोरणार होता तर मौल्यवान, प्रेशियस म्हणजे मौल्यवान, ब्रेसलेट म्हणजे कंगण. ही न्यू दॅट एव्हरी मॉर्निंग द क्वीन केम टू द लेक विथ हर रॉयल सर्वंट्स टू बाथ. कारण तो तिथंच गेला, त्याचं कारण असं होतं की त्याला माहिती होतं दररोज सकाळी इथं कोण येते तर क्वीन येते, राणी येते. कशासाठी तर आंघोळीसाठी, बाथसाठी. कोणाबरोबर, तिच्या सर्वंट्सबरोबर, रॉयल सर्वंट्सबरोबर, तिच्या सेवेकऱ्यांबरोबर ती ह्या लेकवर, ह्या सरोवरावर, ह्या सरोवरावरती आंघोळीसाठी येते. व्हेन नो वन वॉज वॉचिंग, जेव्हा कोणाचंही लक्ष नव्हतं तेव्हा द क्रो प्लंज डाऊन, त्याने खाली झेप घेतली भरकन अशी. पिक अप द प्रेशियस ब्रेसलेट, ते मौल्यवान असं ब्रेसलेट, ते कंगन त्याने उचललं. इन इज बीक, बीक म्हणजे चोच. अँड स्टार्टेड फ्लाईंग, आणि उडायला त्याने सुरुवात केली. आपल्याला चित्रामध्ये दिसतंच आहे. स्लोली वन ऑफ द सर्वंट्स नोटीस इट अँड स्क्रीम्ड लाऊडली. आता कावळ्याने हळूहळू उडायला सुरुवात का केली असेल तर जेणेकरून ते सर्वंट जे होते, नोकर जे होते, ते त्याच्या मागे येतील म्हणून त्याने ते ब्रेसलेट, मौल्यवान असं ब्रेसलेट चोचीत घेऊन त्याने उडायला सुरुवात केली. आणि तो हळूहळू उडत राहिला. त्याच्या मागे जे काही हे क्वीनचे सर्वंट होते, सेवेकरी होते, जे नोकर होते, ते स्क्रीम म्हणजे ओरडणे, लाऊडली, मोठमोठ्याने ते ओरडू लागले. द क्रो फ्ल्यू स्विफ्टली अँड ड्रॉप द ब्रेसलेट इन टू द हॉलो ऑफ बॅनियन ट्री. आणि जी काही त्या बॅनियन ट्रीची पोकळी होती, त्या पोकळीमध्ये अगदी हळुवारपणे ते ब्रेसलेट या कावळ्याने टाकलं, ज्याच्यात हा कोब्रा राहत होता. द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड, आणि त्या हॉलोमध्ये, त्या पोकळीमध्ये झाडाच्या, हा कोब्रा अगदी छानपणे झोपलेला होता. अँड वॉज नॉट अवेअर ऑफ धिस, आणि त्याला ह्या सगळ्या काही गोष्टींचं कोणतीच माहिती नव्हती. द गार्ड्स सॉ दॅट अँड पुल्ड आउट द ब्रेसलेट टॅक्टफुली, टॅक्ट म्हणजे युक्तीने, अगदी युक्तीने त्यांनी ते ब्रेसलेट त्या पोकळीमधून, त्या झाडाच्या ढोलीमधून बाहेर काढलं. इन्स्टेड ऑफ डिस्टर्बिंग द कोब्रा, म्हणजे त्यांचं कोब्रावर, त्या नागावर लक्ष होतं, त्याला डिस्टर्ब न करता अगदी अलगदपणे त्यांनी ते कंगण त्या पोकळीमधून, त्या झाडाच्या ढोलीमधून बाहेर काढलं. द ब्रेसलेट वॉज रिटर्न टू द क्वीन, आणि ते ब्रेसलेट क्वीनला, त्या राणीला रिटर्न केलं, परत केलं. द गार्ड्स चेस्ड अवे अँड स्नेक इन टू डीप फॉरेस्ट विदाऊट हार्मिंग इट. आणि जे काही गार्ड्स म्हटलेले, जे काही संरक्षक होते, ते राजेचे, क्वीनचे सेवेकरी जे होते, चेस्ट म्हणजे पाठलाग करणे,
त्या स्नेकचा पाठलाग करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्या स्नेकचा पाठलाग करत 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 ते त्या फॉरेस्टमध्ये भरपूर घनदाट अशा जंगलामध्ये त्याच्या मागे पळत सुटले विदाऊट हार्मिंग इट. त्याला कोणतीही इजा न करता त्या नागाला त्यांनी तिथून पळून लावलं. अशा पद्धतीने कावळ्याने हुशारीने त्या नागाचं जे काही घर होतं ते झाडाची ढोली तिथून त्याचा पळ काढायला लावलं आणि एक प्रकारे ते झाड किंवा ती झाडाची ढोली होती ती सोडायला लावली. देन द क्लेवर क्रोज लिव्ड हॅपीली आणि तिथं खूप आनंदाने आता हे दोघं हुशार कावळे राहू लागले अँड डिड नॉट लूज एनी ऑफ देअर चिल्ड्रन आफ्टरवर्ड्स. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या पिलांना कधीही गमावलं नाही. मॉरल काय आहे या स्टोरीचं, तर वन कॅन ओव्हरकम ऑब्स्टॅकल्स विथ प्रिझन्स ऑफ माइंड. अ फेबल फ्रॉम पंचतंत्र. पंचतंत्र नावाचं जे एक छानसं बुक आहे, पुस्तक आहे, त्याच्यातून ही स्टोरी घेण्यात आली आहे. तर आपण जर विचार केला, आपल्याला लक्षात येईल ह्या मॉरलवरूनच की वन कॅन ओव्हरकम. आपल्याला एखाद्या गोष्टीवर जर विजय मिळवायचा असेल, एखाद्या संकटातून जर मुक्त व्हायचं असेल, ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे, विथ प्रेझन्स ऑफ माइंड, तर ते कसं होता येईल, तर आपल्या माइंडमध्ये प्रेझन्स ऑफ माइंड म्हणजे आपलं जे मन आहे त्याच्या हुशारीने, आपल्या स्वतःच्या हुशारीने काम करून आपण त्या गोष्टीमधून, त्या अडथळ्यांमधून मुक्त होऊ शकतो किंवा सुटका मिळवू शकतो. आता जर आपण विचार केला तर कावळा आणि त्या कोबऱ्याचं कंपॅरिझन आहे का एकमेकांशी, ते भांडू शकले असते का, किंवा कावळ्यांकडून कोबऱ्याचं काही झालं असतं का, ते काहीच करू शकणार नव्हते त्याचं. तर तरीसुद्धा त्यांनी युक्ती लावली, प्रेझन्स ऑफ माइंड ठेवलं. तर त्यांनी आपण कशा पद्धतीने आपण या कोबऱ्याला इथून पळ काढायला लावायचं हे त्यांनी बरोबर प्लॅन केलं आणि तशाच पद्धतीने त्यांचा तो प्लॅन सक्सेस झाला आणि जेणेकरून तो कोबरा तिथून पळून गेला. तर वर्ड बास्केट दिलेली, हॉलो म्हणजे विथ अ होल ऑर एम्प्टी स्पेस इनसाईड म्हणजे झाडाची पोकळी किंवा आपण ढोलीसुद्धा म्हणतो. प्रेशियस म्हणजे मौल्यवान. प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिलेला आहे. प्लंज डाऊन म्हणजे जम्प्ड सडनली, अगदी झेप घेतली त्यांनी खाली विथ अ फोर्स. कशासाठी, तर ते कंगण उचलण्यासाठी घेतली होती. स्विफ्टली म्हणजे क्विकली, अगदी पटकन जलद गतीने तो तिथून त्याने ते कंगण उचललं आणि तो उडायला लागला. तर अशा पद्धतीने नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या स्टोरीचे, ह्या लेसनचे पूर्ण क्वेश्चन्स आणि आन्सर पाहणार आहोत. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा. थँक्यू.